आज जागतिक महिला दिन. भारताबरोबर संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील हा महिला दिन आज मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आपण रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीमध्ये आहोत. खोपोलीच्या पोलीस ठाण्यामध्ये आहोत. तिथे एक विशेष कार्यक्रम महिला दिनानिमित्त या पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत सचिन हिरे यांनी इथं राबवला. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आज महिला दिनानिमित्त काय विशेष कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत. हिरे साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे नवराष्ट्रामध्ये. आज महिला दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आपण पोलीस ठाण्याअंतर्गत राबवलेला आहे. नक्की कसा हा कार्यक्रम आपल्याकडनं इथे आयोजित करण्यात आला, काय रिस्पॉन्स मिळाला, कसं एकंदरीत मनाला समाधान मिळालं? जागतिक महिला दिनानिमित्त खोपोली शहरामध्ये जे काही सामाजिक संघटना आहेत, राजकीय पक्षातील पदाधिकारी आहेत, तसेच प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ज्या महिला आहेत आणि त्याच अनुषंगाने बँकिंग सेक्टरमध्ये म्हणा किंवा नर्सिंग सेक्टरमध्ये म्हणा, सफाई कामगार म्हणा, अशा सर्व सेक्टरच्या ज्या सर्वसमावेशक महिला यांना आम्ही आमंत्रित केलं होतं. जननी आणि भगिनी सन्मान सोहळा आमचं टॅगलाईन होतं. त्या अंतर्गत आम्ही त्यांना सन्मानित केलं होतं आणि त्यांचं जे कर्तव्य आहे देशाप्रती म्हणा, समाजाप्रती म्हणा, कुटुंबाप्रती म्हणा, यांच्यावर संदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणून आम्ही ती संकल्पना राबवली आणि या संकल्पनेमध्ये आम्ही विशेष जे पालक आहेत त्यांचे पालक वर्ग आहे यांनाही आमंत्रित केलं होतं, त्यांच्या पालकांनाही आम्ही आमंत्रित केलं होतं आणि यांच्यामध्ये आम्ही त्यांचं कृतज्ञता व्यक्त केलेलं आहे. सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या शब्दशोभनाने म्हणा किंवा पुष्पगुच्छ म्हणून देऊन म्हणताना आम्ही कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही एक स्नेहभोजनाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आमचं असं उद्देश होतं की जी माता, जी भगिनी ही वर्षभर सगळ्यांचं उदरनिर्वाह करते, उदरभरण करते आणि तिचाही ह्या निमित्ताने तिचंही पुरुषांनी उदरभरण करावं ही संकल्पना मी राबवली. त्या अनुषंगाने मी खोपोली पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी, पुरुष वर्ग यांनी स्नेहभोजनाच्या वेळेस जे काही आमंत्रित महिला वर्ग होतं यांना आम्ही स्वतः हाताने वाढून त्यांचं उदरभरण करून त्यांची वतीने कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. एकंदरीत हे करतानाच आपण एक आणखीन एक वेगळा संदेश महिलांप्रती दिलेला आहे. जसं की आपल्या सहकारी ज्या आहेत PSI पूजा चव्हाण यांना आपण आजचा प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज दिलाय. कशी संकल्पना ही आपल्याकडे? ही संकल्पनेचं वास्तविक बघायला गेलं तर आमच्या ज्या रायगड पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक मॅडम आहेत श्री अंचल दलाल मॅडम, यांच्या जे कर्तृत्वातनं आम्हाला आम्हाला कामाची स्फुरण मिळते, ऊर्जा मिळते आणि कामाची एक चांगली उद्देश मिळतो आणि त्यांचे एक दृष्टीने आम्ही जर रायगड जिल्ह्याचं पोलीस दल आमचे SP मॅडम खूप सक्षमपणे आणि खूप कर्तव्यदक्षपणे बजावत आहेत. त्याच अनुषंगाने औचित्य साधून माझ्याही अधीनस्थ असलेले सब इन्स्पेक्टर पूजा चव्हाण आहेत, ज्या कर्तृत्वाने खूप चांगल्या आहेत. त्यांच्या कार्यकारिणीची जी पद्धत आहे, कर्तव्याची पद्धत खूप उत्तम आहे आणि त्यानिमित्ताने एक प्रभारी अधिकारी मला असंही जाणीव झाली की त्यांनाही माझ्या कार्यकालामध्ये महिला दिनानिमित्त त्यांनी पदभार स्वीकारावा आणि त्या अनुषंगाने मी त्यांना पदभार दिलेला आहे आणि आजच्या दिवसाचा पूर्ण पदभार त्या स्वीकारलेला आहे. तर एकंदरीत आपण बघतोय की याच पोलीस ठाण्याच्या PSI पूजा चव्हाण यांना आजच्या पूर्ण दिवसाचा जो कार्यकाळाचा पदभार आहे तो दिलेला आहे. आपण पूजा मॅडम आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की आजचा कसं त्यांचा दिनचर्या आहे तो. पूजा मॅडम नमस्कार आणि अभिनंदन. आज महिला दिनानिमित्त आपणास इथे चार्ज मिळालेला आहे आणि आपल्याकडून आजचा पूर्ण दिवसाचं काम जे काय आहे ते आज आपल्याकडून होणार आहे. कसं बघता आजच्या महिला दिनाकडे आणि आपल्याला मिळालेल्या एक दिवसाच्या संधीकडे? नमस्ते, मी पूजा चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नेमणूक खोपोली पोलीस ठाणे. आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जो महिला दिन आपण जगभर मोठ्या उत्साहात साजरा करतो, तसाच उत्साहात आज खोपोली पोलीस ठाण्यात देखील माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण साजरा केलेला आहे. या जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील स्त्रियांचा त्यांचं जे समाजात योगदान आहे त्याचा कौतुक करण्यासाठी जो आज आपण कार्यक्रम खोपोली पोलीस ठाणे येथे आयोजित केलेला होता. त्याचबरोबर मी दुय्यम अधिकारी म्हणून खोपोली पोलीस ठाणे येथे कार्य करत असताना नियमित स्तरावर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो. परंतु आज साहेबांनी एक खूप महत्वाची जबाबदारी मी म्हणेन की जो सर्वात महत्वाचा रोल आहे खोपोली पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी पदाचा, तर ते प्रभारी अधिकारी पद अनुभवण्याची मला संधी दिली. त्याबद्दल मी खरंच खूप मनापासून साहेबांचं आभार मानते की मला आणि माझ्यासोबत सर्वच आमचे जे महिला स्टाफ आहे आजच्या पोलीस ठाण्यातील आजचा दिवसभराचा जो काही सर्व कर्तव्य आहेत, ठाणे अंमलदार कर्तव्य असेल, इतर सर्वच कर्तव्य जी आहेत ती सर्व आम्ही
महिला मिळून खूप सक्षमतेने पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि साहेबांनी जी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो नक्कीच आम्ही ही एक खूप महत्त्वाची जबाबदारी म्हणून आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू. आणि या माध्यमातून मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर एकंदरीत आपण पाहिलं खोपोली पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत सचिन हिरे साहेब, त्यांनी या आजच्या महिला दिनाचं औचित्य साधून संपूर्ण जे काही कारभार आज पोलीस स्टेशनचा होणार आहे तो संपूर्ण कारभार हा महिलांच्या हाती देऊन एक वेगळं उदाहरण जगासमोर ठेवलेलं आपल्याला दिसतंय. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खोपोली, रायगड.